सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीवर ठोस उपाययोजना म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवला आहे। सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। त्यामुळे इथल्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे। सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर भाजी बाजार, भाजी विक्रेता व हातगाडी, टपरी दुकानांच्या अतिक्रमणामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या। त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव यांनी आपला फौजफाटा घेऊन काल दिनांक 26 जानेवारी रोजी सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जाऊन संबंधितांना आपापली दुकाने मागे घेण्याच्या सूचना केल्या। त्याप्रमाणे त्यांनी आपली दुकाने मागे घेतली होती। ही कारवाई जवळपास 4 तास चालली। पोलीस निरीक्षक यादव यांनी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून वाहतुकीची समस्या सोडवली। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिनांक 27 रोजी सोबत घेऊन सकाळपासून 2 ते 2.5 तास नायलॉन दोरीचा प्रयोग राबवून या दोऱ्या लोखंडी खिळ्याने मजबूत ठोकण्यात आल्या। यापुढील काळात दोऱ्यांच्या आतील बाजूलाच भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना देण्यात आल्या। जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला। या अनोख्या उपक्रमाचे सिन्नरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सहाजी उमप, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुखदेव जाधव, माणिक टिळे, विनोद गोसावी, समाधान बोराडे, धनाजी जाधव, हेमंत तांबडे, अंकुश दराडे, कृष्णा कोकाटे, मंगलसिंग सोनवणे, प्रकाश चव्हाण तसेच सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अमित रायते, प्रशांत गरगटे, सागर वराडे, गणेश जगताप आदींनी याबाबत परिश्रम घेतले। खापराळे नाका आणि सरदवाडी रोड या रोडला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक भाजी विक्रीसाठी बसायचे आणि दुकानदारांनी सुद्धा काही प्रमाणात अतिक्रमण केलं होतं। नागरिकांच्या खूप तक्रारी होत्या की आम्हाला गाडी चालवायला सुद्धा अवघड होतं आणि खूप वेळेस काही वेळेस अपघात होतात, वादवाद होतात आणि नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं। हे पाहून आम्ही नगरपालिकेला सोबत घेतलं आणि सर्व जे अतिक्रमण होते ते सगळे पाठीमागे घ्यायला लावले आणि जे काही भाजी विक्रेते त्यांना सुद्धा पाठीमागे घेतले। काल जवळपास 4 तास आम्ही कारवाई केली आणि आज सकाळी ते मागं सरकवलेले सगळे दुकान आहेत, अतिक्रमण आहेत, काढले जाते, पुन्हा येऊ नये ते काही अंतरावर राहावे यासाठी आम्ही नायलॉन दोरीचा प्रयोग केलेला आहे की ती दोरी अशा पद्धतीने कोराडी खिळे मारून आम्ही फिट केली आहे की जेणेकरून पुन्हा ते भाजी विक्रेते किंवा इतर लोक त्यांनी हे पुढं अतिक्रमण करून पुन्हा रस्ता जाम करू नये। तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, सूचना आहे, विनंती आहे की आपण जे उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्या योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा, जेणेकरून स्वतःला तसेच सिन्नरकरांना, नागरिकांना त्रास होणार नाही आणि सर्वजण व्यवस्थित काम करतील आणि व्यवस्थित व्यवहार करू शकतील।